या रॅलीमध्ये आपल्याला जनतेकडून काय प्रतिसाद येत आहे आणि आपला काय अजेंडा असणार आहे? नमस्कार, मी आरती अभिषेक जाधव, प्रभाग क्रमांक 13 मधून 13 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामधून निवडणूक लढवत आहे। जी आज रॅली काढली त्यामध्ये महिला मायबाप जनतेचा खूप सारा प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा ज्या समस्या आहेत जेणेकरून ड्रेनेज झालं, पाण्याची समस्या झालं, महिलांची असुरक्षितता, या सर्व समस्यांमुळे आम्ही निवडणूक लढवत आहोत। जनतेचा प्रतिसाद कशा पद्धतीने? जनतेचा माता भगिनींचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त असा आम्हाला मिळत आहे आणि आम्ही निवडणूक ही लढवून येणारच आहे। आज ही रॅली काढली, रॅलीत काय मुद्दा घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहे? जालना शहर महानगरपालिका 2026 आम्ही उमेदवार माझ्या वहिनी आरती अभिषेक जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण महिला याच्यामध्ये उभा आहे। इथे जालना शहरातील आणि अतिशय अविकसित असा हा भाग असलेला आमचा, त्याच्यामुळे आम्ही काहीतरी गेल्या 12 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या ज्या समस्या मी जवळून बघितल्या, मी ज्या प्रभागामध्ये राहतो तो प्रभाग म्हणजे संजय नगर, शंकरनगर, भवानी नगर, इतवारा, कुचरवटा, योगेश्वरी कॉलनी, तुलसी पार्क आणि जो असं परिसर आहे, बचत भवन असेल, छत्रपती कॉलनी असेल, सिद्धिनायक नगर असेल, वर्धमान नगर असेल, त्याच्यामध्ये अनेक खूप समस्या आहे आणि त्या समस्येचं निराकरण करण्याकरिता आम्ही या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। आमचा एकच ध्येय आहे की प्रभागाचा विकास, जे पाण्याची ड्रेनेज असेल, पाण्याची व्यवस्था असेल, महिलांच्या सुरक्षेचा विषय असेल, त्या अतिशय विषय इथे म्हणजे विस्कळीत झालेला आहे आणि मी त्या जालना शहरातील अशी एकमेव असं जे शहर आणि जे आहे की जे आता सध्या महानगरपालिका, प्रथम महानगरपालिका झालेली आहे आपली, आणि या ज्या 65 प्रभाग नगरसेवक आहे आणि त्यापैकी एक नगरसेवक म्हणून जे आरती अभिषेक जाधव आहे की त्यांचा कुठेतरी जालना जिल्हा असा नाव घेईल ह्या पद्धतीने आम्ही विकास करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे, त्याच्यामुळे माय बाप जनतेचा असा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आणि आपणही जे या आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना एक आवाहन करत इच्छितो की आपण चांगल्या उमेदवाराला निवडा आणि आपला सर्व मायबाप जनतेला एकच कळकळीची विनंती आहे की आपण आम्हाला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून, 1 नंबरचं बटन आहे, आपण दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा। खूप खूप धन्यवाद।